पण आलेली आहे. दीदी पण एकदम आली, सकाळपासून बसली ती पण आली. दुपारी काहीतरी 12-1 झाले असतील तेव्हा आली ती. आणि आता दोघींचे जेवणं झाले. मी टिफिन आणला होता, मम्मीने पण खिचडी वगैरे खाल्ली. दीदी म्हणे मला तेच आण, मी पण तेच खाऊन घेईल. मग दीदीचं पण जेवण झालं. आज मम्मीजवळ दीदीच थांबणार आहे. ती थांबेल, मी जाईल घरी आता. मला पण थोडंसं बरं नाही वाटत म्हणजे सर्दीमुळे. आणि दीदी काय गं, कसं वाटतं तुला? मम्मी दीदी बोलतच नाही जास्त. काही नाही, आता मम्मीजवळ दीदी थांबेल. मी आता 10 वाजत आले, आता चालली मी. काय गं मी आग होते का? तसंच होतंय अगं. ते काय झालं, हा ओला व्हायचा. अगं मम्मी ते प्रेस केलं असेल ना, ते जात नव्हतं म्हणून तिने. हा दीदी, लक्ष नव्हतं ना मम्मीचं, घोरत होती. तर हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आजचा 4था दिवस आहे, मम्मीला ॲडमिट केलेला आहे. तर मी आता चेंज करेल. तरी बघा आता डबे भरलेले आहे. दीदी पण आली ना, तिचा डबे भरलेले माझे. इथे थोडंसं पापड वगैरे भाजले, प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घेतले पॅक करून, जेणेकरून वातड नको व्हायला. इकडे साईसाठी स्वयंपाक करून ठेवलेला आहे, म्हणजे तो आला की जेवेल. घरातलं सगळं आवरलं होते, घरातलं इथलं आवरून घेतलं, डबे भरून झाले. दीदी आता मम्मीकडेच थांबलेली आहे. इथल्या घरातलं ताई आली होती, आवरून गेली. मला पण बरं नाही वाटत आहे, कारण की ना खूप सर्दी झालेली आहे, बरंच नाही वाटत आहे. तर मग गोळ्या वगैरे घेतल्या. लाईट गेलेली इकडे इन्व्हर्टर चालू आहे. कपडे लावले मशीनला. तर आता मी जाते मम्मीकडे, टिफिन घेऊन चेंज करते आणि मम्मीकडे जाते. ओके, मी दाखवते तुम्हाला, नाही का. तर मी आता हॉस्पिटलला आली आहे. तुम्ही बघितलंच, यांचं दोघींचं जेवण झालं. मी जेवायला घेऊन आली होती. तर दीदी पण जेवली. दीदी बसले. तर मम्मीजवळ दीदीच आहे, तसं तुम्हाला सांगितलंच मी. छान आता मम्मीचं जेवण झालं. तरी बघा मम्मी, आज 4था दिवस आहे, म्हणजे मम्मी ॲडमिट आहे. तर ना ह्या साईडला वेनफ्लो होतं, पण मग तिकडे आऊट गेल्यानंतर तर इकडे लावलं. मग हे बघा कसं हे सगळं झालं आहे, काळा निळं. ब्लड काढतात आणि शुगर वगैरे चेक करतात. हात पण सुजलेला आहे मम्मीचा, आय व्हीमुळंच हात सुजला आहे. घडी काढ काढ. तर ना इथे रूममध्ये अलाउड पण नाही जास्त जण राहण्यासाठी, कारण की ना ते बाहेर बोलतात नाही का, जास्त जण जर राहिले तर खूप बोलतात. मग तुम्ही एकच जण थांबवा रूममध्ये. तर मग आता मी जाते. टिफिन हे बघा येत आहे, हा टिफिन. आता ताई येईल, माधुरी ताई. छान असा स्वयंपाक. आता बघू मम्मीला काय खायचं, बघू मम्मी काय म्हणते, मग तसं आणते खायला. आणि अजून म्हणायचं तर मम्मीला तुम्ही असं बघत नाही ना, अशी एकदम ॲक्टिव्ह राहते नेहमी, ॲक्टिव्ह, सगळं रेसिपी वगैरे चालू असते, एकदम जोशमध्ये असते. पण आता थोडंसं आहे तिची गरम. बघू आता. आणि खूप जणांच्या कमेंट आल्या का मम्मीला जाऊ नको देऊ तू, आता मम्मीला आराम करू दे. मग आता तुम्हीच सांगा मम्मीला आराम करू द्या. तुम्हीच कमेंटमध्ये बोला, नाही तर मी धरते. या बोला मम्मीला, जाऊ नका देऊ नाही का मम्मीला. मम्मीची तुम्हाला माहिती आहे, मम्मीची मैत्रीण आहे बघा मंदा मावशी, त्या आणि एक उषा मावशी म्हणून आहे. त्या दोघीजणी मम्मीला भेटायला जाते असं त्यांना समजलं. मला रात्री मावशीने फोन केला का मम्मी ॲडमिट आहे. म्हटलं हो इथे त्या ॲडमिट आहे म्हटलं. तर त्या दोघीजणी लगेच आज भेटायला आल्या. अर्धा तास झाला त्या आल्या होत्या. तर एक जण रूममध्ये सोडलं. तर दोघीजणी बराच वेळ मम्मीशी गप्पा मारल्या, का मम्मीला रागवल्या पण तू जाऊ नको आता मार्केटला, आराम कर. तर मम्मी म्हणे हो मी आराम करणार आहे आता, बघू आता. तर आता बघू आता, उद्या ऑपरेशन आहे. रात्री 12 नंतर मम्मीला पाणी प्यायचं नाही, कारण की उद्या सकाळी ऑपरेशन आहे मम्मीचं 9 वाजता. आणि मम्मीला ना ह्या साईडला लेफ्ट साईडला स्टोन आहे तो, तर 9 mm आहे तो. तर एवढा जरी असला तर होऊन जातं औषध IV ने किंवा, पण ना तो चिटकलेला आहे.
तर मम्मीच्या किडनीला ना सूज आहे आणि ऑलरेडी मम्मीची एक किडनी ना छोटी आहे, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. लगेच डिसिजन घेतला का नको करून टाकायला, कारण की मम्मीचं ना चांगलं वर्षभरापासून थोडं थोडं दुखतच होतं, पण एवढं लक्ष दिलं नाही आणि त्याच्या जाळ्या उचलते ना, त्याच्यामुळे ते थोडंसं जरा त्रास होत असेल. मग ह्यावेळेस त्याचं निदान झालं, CT स्कॅन केली म्हणून का तिथे स्टोन आहे. तर आधी समजतच नव्हतं, कोणी अपेंडिक्स म्हणे किंवा काय, पण मग हे आहे. बघू आता ती आराम करेल. आणि आज ना झोपलीच नाही सकाळपासनं. सकाळी मी पोहे दिले होते दीदीकडे, दीदी घेऊन आली आणि तिने छान व्यवस्थित खाऊ घातलं, खाल्लं पण मम्मीने. थोडंसं आता ना नॉर्मल थोडी थोडी भूक लागते आहे आणि ज्यूस तर काही देऊ पण पीत नाही आणि शुगर पण थोडी वाढली होती मम्मीची, पण आता बरं वाटतं तिला, थोडंसं रिलॅक्स वाटते. आणि IV तर चालूच आहे. आता दोघीजण दिलं, म्हटलं तू पण आराम कर, मी जाते घरी. 3:30-4 होत आले. आता मी परत 7-1 वाजता येईल, टिफिन घेऊ. बघू आता यांना काय करायचं स्वयंपाक वगैरे मी विचारते. चला परत भेटू मग. आज मम्मी ॲडमिट आहे, तो 5वा दिवस आहे मम्मीचा ॲडमिट होण्याचा. तर आज मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे किडनी स्टोनचं. तर 9 mmचा तो होता स्टोन. तर दाजी आलेले आहे. तर सकाळीच दाजी आले, 9 वाजले असतील. तर मी टिफिन वगैरे घेऊन आलेली आहे आणि दाजी बोलतील आता. 9 mmचा स्टोन होता ना. 9 mm. त्याचा चुराच केला बारीक छोटासा. मम्मीचं म्हणणं होतं की मला तो बघायचा आहे, तर डॉक्टर म्हणे आता पहिल्यासारखं राहिलं नाही. त्याचं पहिले ऑपरेशन कसे करायचे, एक दगड काढायचा, आता डायरेक्टली स्टोन बारीक चुरा करून बाहेर काढतात. हो, तर मग ते शक्य नाही आहे आणि छान झालं. डॉक्टर म्हणे काळजी घ्या, 2 दिवसात डिस्चार्ज होऊन जाईल. तर आजचा आहे शनिवार. तर सर बोलले का तुम्हाला उद्या रविवार असल्यामुळे तुम्हाला सोमवारी आम्ही डिस्चार्ज देऊ आणि काही काळजी करू नका. आता मम्मीकडे मी वरती गेली, ते ICU मध्ये ठेवले मम्मीला. तर मम्मीला बरं वाटतं आहे आणि आता ओके. फक्त जे भूल दिली ना, इथून पायाखाली थोडंसं जरा हालत नाही पाय, थोड्या येईल. हां, आणि 4-5 तासांनी ना जे म्हणजे थोडंफार लिक्विड द्यायचं आहे. तर तोपर्यंत काही खायला पण नाही लावलं आहे. तर दी वरती आहे आणि साई घरी आहे आणि ओम ते पण घरीच आहे. आम्ही म्हटलं इथे ना थोडंसं अलाउड पण नसतं मुलांना किंवा काय, तर मग म्हणून आम्ही नातेवाईकांना किंवा काय कोणाला काही सांगितलं नाही आहे. येतील आता सगळेच भेटायला घरी येतील वगैरे, नाही का, जसं त्यांच्या सोयीनुसार. हां, आता ICU मध्ये होता तो प्रायव्हेट रूम, तर हा पण प्रायव्हेटच रूम आहे. तर आता आम्ही इथे घेतलेलं आहे, म्हणजे आम्ही आता खाली शिफ्ट झालेलो आहे. तर बघा हा रूम आहे, छान व्यवस्थित त्यांनी क्लीन वगैरे करून दिला. आणि हे बघा इथे सगळं बॅग वगैरे आणले. मी दीदीला आणि दाजींना टिफिन वगैरे घेऊन आली, कारण की मम्मीला अजून काही जेवायला द्यायचं नाही आहे. हां, तर आता दाजी थांबतील, दीदी पण आहे आणि आता थोडंसं त्यांना जेवायला वगैरे देते. दीदी बसली आहे, कारण की मम्मीला थोडी शुद्धी आली ना, तर म्हणे दीदी कुठे, मी कुठे, मी भेटून आली. तर मी ना आत्ता आली हॉस्पिटलमधून, म्हणजे आली, घरी गेली होती. तर मम्मीला आता तुम्हाला बघायचं असेल ना तर मी दाखवते. तर मम्मीचं ऑपरेशन झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवलंच, किडनी स्टोन होता, तो स्टोन 9 mmचा होता. तर ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे मम्मीचं. आता मम्मीला बरं वाटतं आहे आणि भूल दिली होती पूर्ण. तर आता बऱ्यापैकी पाय ना आधी असं वाटत होतं मम्मीला पाय आहे की नाही माझे, पण जेव्हा जसे भूल उतरली ना तेव्हा मम्मीला बरं वाटतंय ना मम्मी. तर आता मम्मीला बरं वाटतंय. तर चेहरा किती उतरला बघा मम्मीचा, कशी दिसते. तर छान व्यवस्थित झालं सगळं ऑपरेशन वगैरे, है ना. थोडंसं बघा आता ना मी टिफिन आणला, छान अशी खिचडी आणली पातळ, थोडं तूप वगैरे टाकून. जेवेल मम्मी. अशी पातळ खिचडी आणली आहे मम्मीला. आता मम्मीला आम्ही जेव घालू. थोडंसं गूळ पण आणलं त्याच्यामध्ये, जरा चव येईल, नाही का. पातळ आहे थोडीशी नाही खिचडी, म्हणून मी शेवटी बनवली ती, म्हणजे गरम राहील, नाही का. तर मम्मीची फ्रेंड आहे, म्हणजे मावशी आहे, भारती मावशी, त्या पण आलेल्या आहे. अर्धा तास झाला त्यांना आले आहे, मम्मीला भेटायला आल्या. आणि काल मंदा मावशी पण आल्या त्या, मम्मीची मैत्रीण,
आणि त्या उषा मावशी पण आल्या त्या, पण मग नाही दाखवता आलं मला. तूप आहे ना त्याच्यात टाकलेले का तूप? नाही ना मनीषा, ऊन काय पडत होतं नाही त्या साईडने उलटा पडत नाही. हा मला बरोबर असं म्हणजे असं देता येईल ना तुला.